जिल्हा नियोजनच्या विकास आराखड्यामध्ये गेल्या वर्षी 2 कोटी रुपयाचा निधी आपण तालुक्यामध्ये वर्गीकरण केलं होतं। त्यामध्ये विगर ग्रामपंचायतीमध्ये विगर जोड रस्त्याला मोरीचं काम आपण घेतलं होतं आणि त्याचा हा उद्घाटन सोहळा नुकताच या ठिकाणी पार पडला। आमदार बालाराम पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये काम करत असताना ज्या भौतिक गरजा आहेत, मग त्या रस्त्यांच्या असतील, क्रीडांगणाच्या असतील, शाळेच्या असतील, अंगणवाडीच्या असतील किंवा बचत गटाच्या माध्यमातून सभागृहाच्या असतील, यांना प्राधान्यक्रम दिला जातो। आणि या प्राधान्यानं आज तालुक्यामध्ये आता आचारसंहिता असल्याकारणानं आपण या 2 दिवसात सर्व उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे संपन्न करत आहोत। त्याचाच भाग म्हणून आज हा आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। पुढल्या आराखड्यात विगर ग्रामपंचायतीमध्ये भोकरपाड्या रस्त्याला एक मोरीचं काम आपण घेतलेलं आहे आणि भोकरपाड्याच्या एका टप्प्याचं डांबरीकरणाचं काम आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने विलास फडकेच्या माध्यमातून विविध विकासाची कामं ही केली जातात आणि पनवेलच्या प्रवेशद्वाराजवळ झपाट्याने या शहराचा आणि गावाचा विकास होत असताना त्यांच्या ग्रामपंचायतीवर खूप ताण पडतो। म्हणून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा नियोजन असेल, जास्तीचा भार आणि जास्तीचा निधी विगर ग्रामपंचायतीला, चिखले ग्रामपंचायतीला देण्याचा प्रयत्न आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण केलेला आहे। आज या मोरीचं आणि या साकवाचं उद्घाटन झालं असं साहेबांच्या हस्ते मी घोषित करतोय आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमले, त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो। कयूम महमूद नाटकर, राहणार मुस्लिम मोहल्ला संगड। आम्ही 21 फरवरीला मयत झालेली होती, त्यावेळी आम्ही संगड गावी गेलो। त्यावेळी आमच्या लक्षात आलं की आमचं घर फोडण्यात आलेलं आहे आणि घरामध्ये संपूर्ण तांब्याची भांडी, जे काय तांब्याचं कंट्रोल होतं सर्व घेऊन गेलेलं आहे। गोदरी, गोनू, त्याच्यानंतर तकिये, म्हणजे घरात काहीच त्यांनी ठेवलेलं नाही। मागच्या दरवाजून दरवाजा तोडला, गिरील काढली आणि एक अप्रॉक्सिमेटली 4 ते 4.5 लाखाचं माल आमपासून चोरी केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही 22 तारखेला FIR नोंद केलेली आहे आणि आज आम्ही गावाच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन आम्ही ह्या ठिकाणी भोयर साहेबांना भेटायला आलो आणि त्याला ते आमच्या गावाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की ह्या संदर्भात जास्तीत जास्त लवकरात लवकर चोरी उघडकीस आणावी, जेणेकरून ग्रामस्थांना पण एक समाधान होईल आणि आमच्या गावात बरीचशी घरं बंद आहेत आणि हे नाही थांबलं तर हे वारंवार होत राहील आणि अनबेअरेबल होईल। त्यासाठी आमची पोलिसांना एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर ह्या चोरी उघडकीस आणावी।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.